बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। यांच्या प्रतिमेसमोर दिवा बागुल सर हे दीप धूप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून वंदन करते। त्याचप्रमाणे शहराध्यक्ष दादाराव हेलोळे सर यांना अंदर या ना बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा महासचिव डी.के. हेवळे साहेब हे दीप प्रज्वलन करतील। तसेच आपल्या तथागत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आकाश जावळे व मीनाताई महिला मंडळाच्या अध्यक्षा लताबाई मोहोळ हे इथं येऊन त्यांनी दीप प्रज्वलन करतील। चला लताबाई लवकर या, चला लताबाई।
करण भाऊ जाधव आणि अरविंद दादा वानखडे यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पण करायचे आहे. सरांना प्रमिलाबाई खंडारे, सुलोचनाबाई बांगर यांनी सुद्धा या ठिकाणी नदीस्थानाला पुष्प अर्पण करायचे. लवकर लवकर या, सरांना वेळ होत आहे. त्या वेळेतला म्हणजे त्यांचे नाव घेणं शक्य नाही कारण वेळ होत आहे. समता क्रीडा आपल्या समता सैनिक दलाच्या मुली भगवान गौतम बुद्ध की जय. या गवई साहेब या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, तथागत क्रीडा मंडळ व मीराताई महिला उपासिका मंडळ यांच्या वतीनं दिवा बागुल सरांचं आणि त्यांच्या टीमचं मी शब्द समूहाने या ठिकाणी स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. हार तुरे फुलं हे वाहून घेणारे सर नाही आहे, त्यांना चळवळ राबवायची आहे आणि चळवळ एक खालच्या पातळीपासून राबवायची आहे. नावासाठी ते चळवळ राबवत नाही आहे. सर साहित्यिक आहेत, प्राध्यापक आहे, तरी सुद्धा धम्मभूमी जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली मूर्ती भगवान बुद्धाची स्थापन केली होती ते पहिलं बुद्ध विहार. त्या बुद्ध विहारापासून ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुक्या जे आपण मुके होतो, माणसामध्ये नव्हतो, पशुपेक्षाही आपली अवस्था कठीण होती, त्या तमाम मुक्यांना बाबासाहेबांनी बोलकं केलं. त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला माणसामध्ये आणलं. त्या दीक्षाभूमीवर हा धम्मरथ मार्गक्रमण करीत जात आहेत. त्यांच्या त्या सर्व टीमचं या ठिकाणी मी आपल्या सर्व खामगाव नगरीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या प्रवासाच्या करिता शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपल्या प्रवचे बुद्धविहाराच्या ज्या मुली आहेत त्यांना मी अशी विनंती करेल की या ठिकाणी आपल्याला त्रिशरण पंचशील घ्यायचं आहे आणि संबोधन करावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तुमच्या माझ्या मुक्तिदात्यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने, मीराताई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने आणि युवकांच्या वतीने, उपासक आणि उपासिका या सर्वांच्या वतीने हिरानगर या ठिकाणी आपण आमचं स्वागत केलं. गेले
2-3 वर्ष, मला वाटतं 18ला पण 18, 22 असं 2-4 वेळा तुम्ही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. परंतु नियोजित कार्यक्रम नसल्यामुळे आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर जर तुमचा एवढा उत्साह आहे, एवढी लोक चांगली आहे, असं असताना जर थांबलं नाही आणि तसं जर पुढे गेलं तर ते चुकीचं वाटेल. म्हणून यावर्षी जाणीवपूर्वक ती वेळ घेतलेली आहे, वेळ घेऊन मग थांबलेलं आहे. एकदा वेळेत जर झालं तर 100% थांबता येतं, परंतु वेळेत जर झालं नाही तर पुढच्या कार्यक्रमाला जावं लागतं. म्हणून दुराळे सरांनी जी सूचना दिली ती बरोबर आहे. तुम्ही सर्वांनी अत्यंत चांगल्या अंतःकरणानं स्वागत केलं. हा धम्मरथ तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी भारतात पहिली बुद्धमूर्ती बसवली ते पुण्याजवळ देहूरोड म्हणून आहे. पुण्याजवळील देहूरोड या ठिकाणी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954ला बुद्धमूर्ती स्थापन केलेली आहे. तुम्ही रथावर जर पाहिलं तर बाबासाहेबांनी जी मूर्ती बसवलेली आहे त्या मूर्तीवरूनच ही मूर्ती तयार केलेली आहे. अभय मुद्रेतली ही मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या दिवशी जे भाषण केलं ते भाषण अत्यंत परिणामकारक आहे. त्या भाषणाचा गोषवारा आणि त्या भाषणाला अनुसरून बाबासाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे हा धम्माचा रथ 2008 पासून नियमितपणे दीक्षाभूमी नागपूरला जातो. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बुद्धमूर्ती बसवली ती धम्मभूमी, म्हणून धम्मभूमी ते दीक्षाभूमी. आणि ती बुद्धमूर्ती बसवल्याच्या नंतर 2 वर्षांनी बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेली आहे. कुठे? नागपूरला. आणि म्हणून धम्मभूमी देहूरोड ते दीक्षाभूमी नागपूर असा हा परिवर्तनाचा आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याचा विचार देणारा हा धम्मरथ नेमका दीक्षाभूमी ते धम्मभूमी ते दीक्षाभूमीला जात असतो. मी तुम्हाला एक विनंती करेन की आजची वेळ अत्यंत आणीबाणीची आहे. आपण एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण संघाला वंदन करतो की नाही? संघं शरणं गच्छामी म्हणतो. संघं शरणं गच्छामी याचा अर्थच असा आहे की तो नुसतं भिक्खू संघालाच वंदन नाही, तर माणसांचं संघटन झालं पाहिजे. आणि त्या संघटन होणं याचा बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे? शिका, संघटित व्हा, हा शब्द दिलेला आहे ना, त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. विशेषतः तुम्हीच आता मला सांगा, आपल्या हिरानगरमध्ये किती महिलांनी उपवास धरलेला आहे? किती महिलांनी उपवास धरलेला आहे? जर खोटं सांगितलं ना तर मी जाताना फार मोठं शाप देऊन जाईल. नाही धरलं ना? बरं, ठीक आहे. किती महिलांनी साड्या बदलल्या? 9 साड्या किती महिलांनी बदलल्या? नाही बदलल्या? नाही. बघा बरं का, मला नाव आलेली म्हणून सांगतो. माझ्याकडे नावं दिलेली आहेत. दादाराव हिरोळेंनी माझ्याकडे नावं दिलेली आहेत, हे लक्षात घ्या. त्यांनी माझ्याकडे नावं दिलेली आहेत, पण मी आता ते बोलणार नाही. परंतु दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवली, आपले समता सैनिकांच्या ज्या मुली आहेत ह्या अत्यंत हुशार वाटल्या मला. आणि या वयात जर तुमच्या अंगावर हा जर समता सैनिक दलाचा ड्रेस असेल तर उद्याला तुमचं स्वतःचं संरक्षण तुम्हीच करायचं आहे आणि समाजाचंही संरक्षण तुम्हीच करायचं आहे. परंतु अंधश्रद्धेमध्ये कधीही राहायचं नाही. नेहा, तुझं नाव नेहा ना? हा हा, तुझ ना? गडबड पाय पुढं. हा, तुझ्या पायात दोरा पण आहे, दोऱ्याला काळे मणी पण आहे आणि त्याला दुसरं काहीतरी पण लावलेलं. तू सांग मला, बाबासाहेबांना हे मान्य आहे का? हे बाबासाहेबांना मान्य नाही. नाही, एका बाजूला आपण समता सैनिक दल म्हणून सॅल्यूट करायचा, बाबासाहेबांना अभिवादन करायचं, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या 22 प्रतिज्ञा ज्या आहेत, 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या 5 मध्ये काय सांगितलं बाबासाहेबांनी? हे सगळं थोतांड फेकून द्यायचे. मग ते थोतांड एका बाजूला फेकून द्यायचं, दुसऱ्या बाजूला अंगात काय घालायचं? आणि तुला दुष्ट लागण्याची गरजच नाही. दुष्ट लागू नये म्हणून काळा दोरा बांधतात, बरोबर ना? तुला दुष्ट लागण्याची काही गरज नाही. तर तू कोण आहेस? भीमाची वाघीण आहेस.
भीमाच्या वाघिणीला दुसरं लागेल का? नाही लागत. भीमाच्या वाघिणीच्या पायामध्ये काळा दोरा असणं आपल्या सगळ्यात, मी सगळ्यांना विनंती करेन, पहिल्या घरातला कचरा बाहेर काढा. घरात कोणता कचरा असतो? हा असतो का? हा, मग तो घरातला कचरा पहिला बाहेर काढा. त्यांना रस्त्यावर फेकून द्या. तर त्यांची अवलाद तीच आहे. आतापर्यंत आमची भाकरी महाग त्यांनीच केली, आतापर्यंत आमचं जीवन त्यांनीच उद्ध्वस्त केलं. बरोबर आहे की नाही? कधी ब्राह्मणाच्या बाईच्या अंगात आले का? नाही आले. ब्राह्मणाची बाई कधी परडी घेऊन फिरली का? नाही फिरली. मग कोणाची फिरते? लाजही वाटत नाही मला सांग. लांब फिरते. वाईटासाठी आमचं नाव पुढे यावं. आपल्या बापाचं नाव घेतल्यानंतर देशामध्ये काय पडतं? दरारा पडतो की नाही? दरारा. बाबासाहेबांचं नाव घेतलं की दरारा. आणि घरात जर कचरा असेल तर तो आपला दरारा जो आहे, हा दरारा टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही देवानं, कुठल्याही अवतारानं आम्हाला काहीही दिलेलं नाही. जे दिलं ते कोणी दिलं? बाबासाहेबांनी. मग बाबासाहेबांनी जर आम्हाला हे दिलेलं आहे तर परत आम्ही त्या देवांकडे डोंकूनही पाहायचं नाही. कुत्र्यासारखं जीवन जगत होतं की नाही? जनावरासारखं जीवन जगत होतं की नाही? गावात येऊ देत होते का? आणि गेलंच गावात तर काय करायचे? गळ्यामध्ये काय असायचं आणि पाठीमाग काय असायचं? आज तुम्ही कुठं आहात? आज कुठं आहात? आज सिमेंटच्या घरात आहात, आज स्वतःच्या गाडीत आहात. हे जर सगळं आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर आम्ही बाबासाहेबांचा मार्ग धरायचा आणि बाबासाहेबांच्या मार्गाने जायचं. जी बाई देवाच्या नादी लागेल, समजा एखादी बाई जर खंडोबाच्या नादी लागत असेल तर ती मुरळीच होणार आहे, जोगतीनच होणार आहे. पण बाबासाहेबांच्या नादी लागल्याच्या नंतर लेकरू काय होईल? कलेक्टर होईल. मग तुम्हाला, मग सांगा मला, तुम्हाला तुमच्यापैकी कोणत्या आईला असं वाटतं माझा पोरगा एक नंबरचा भिकार चोट व्हावा? नाही वाटत ना? आणि तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं? तुमच्यापैकी किती आयांना असं वाटतं की माझा पोरगा कलेक्टर व्हावा? हात वर करा. आता किती हात वर झाले? जर तुमच्या लेकराला कलेक्टर व्हायचं असेल तर तुमच्या लेकराला या बापाचं बोट धरायला लावा. म्हणजे ते पोरग पुस्तकात डोकं घालील, शाळेत डोकं घालील, ते शाळेत शहाणं होईल आणि शहाणं झाल्याच्या नंतर ते पोरग कलेक्टर होईल. आणि हिरानगर मध्ये काय? आणि मग हिरानगर मध्ये लाल दिव्याची गाडी येईल. लाल दिव्याची गाडी आल्याच्या नंतर या शहरातले नको ते पुढारी, नको ते कलेक्टर, नको ते डीएसपी, नको ते लोक आपल्या बापाला एवढं मोठे दिलं. आपल्या लेकर जर कलेक्टर झालं तर हे सगळे लोक काय करतील? काय करतील? सलाम करतील. आज सप्त सैनिक दलाने मला सॅल्यूट केलं. का केलं? का केलं? कसं? यांनी मला सॅल्यूट केलं. काय केलं सांगा तुम्ही? रथाबरोबर नका सांगू. काय हिरोळे साहेबांनी सगळे समता सैनिक दलांनी मला सॅल्यूट केलं? का केलं? हा, विचार आहे. मानवंदना दिली ना. कशासाठी? की तुम्ही कोणाचा तरी मान राखत आहात. आणि आम्ही कोणाचं काम करतोय? आपला बाप कोण? आपली माय कोण? मग आपल्या बापाचं बोट सोडायचं का? जत्रेत जर गेलो, कार्यक्रमाला जर गेलो, गर्दी जर असेल, दीक्षाभूमीला जर गेलो तर आपण आपल्या बापाचं बोट सोडतो का? मग इतर वेळेला काय सोडायचं बापाचं बोट? जर बापाचं बोट धरलं तर बाप कुठे नेणार आपल्याला? बुद्धाकडे. बुद्धाकडे नेलं तर आपली बुद्धी काय होणार? वाढणार काय कंजणार? वाढणार. आणि बुद्धी जर वाढली तर लेकर काय होणार? कलेक्टर होणार. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला काहीही जरी झालं तरी या 33 कोटी देवांनी काहीही दिलं नाही. विशेषतः खामगाव मधल्या काही नगरांवर अंधश्रद्धेचा प्रभाव आहे. हिरानगर मध्ये सुद्धा अंधश्रद्धेचा प्रभाव आहे. घाबरू नका. कुठलंही देव तुम्हाला काहीही देऊ शकणार नाही आणि तो तुमचं वाटोळे करणार नाही. वाटोळं माणूस करतो. आतापर्यंत देवाने वाटोळ केलं असं जाणवलं का? मग वाटोळ कोण करतो? माणूस करतो. वाटोळ कोण करतो? माणूस. म्हणून
माणसामध्ये जर चांगली बुद्धी निर्माण झाली, माणसामध्ये जर नीतिवान मूल्य निर्माण झाली, तर तो माणूस शीलवान होतो आणि शीलवान झालेला माणूस या देशाचं राजकारण चांगलं करतो. ज्यांना ज्यांना घाणेरडी सवय लागली ते देशाचे नेते झाले आणि त्यांनी वाटोळ केलं की नाही देशाचं. आणि बाबासाहेब असं म्हणत होते की ज्याला राजकारणात जायचं, ज्याला पुढारी व्हायचं, त्यांनी कोणाचं अनुसरण करायचं? बुद्धाचं अनुसरण करायचं. जो बुद्धाचं अनुसरण करेल, तो धम्माचं अनुसरण करेल आणि मग जो पुढारी होईल तो निश्चितपणे चांगला पुढारी होईल. आजले पुढारी कसे आहेत? गद्दारच आहेत ना, गद्दारच आहेत ना. का तर त्यांना बाबासाहेबांचा विचार मिळाला नाही, त्यांना बुद्धाचा विचार मिळाला नाही. आणि बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा विचार ज्यांना मिळत नाही ती माणसं कधीही चांगली नसतात. दिवसभर समाजामध्ये पांढरे कपडे घालून मस्तपैकी हिंडायचं, फिरायचं आणि बोराच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये बोकरू कापायचं, कंदुरी करायची. हे आई कोणाशी बेईमानी आहे? कोणाशी बेईमानी आहे? बाबासाहेबांची बेईमानी आहे. आणि आपण एका विद्वान महामानवाचे लेकर आहोत की नाही? आता मी कुठला आहे माहिती तुम्हाला? मी कुठला आहे भाऊ सांगा मला. कोणाला माहिती मी कुठला आहे? पुणे. बर, अजून कोणाला काहीच माहित नाही ना? मग मला सांगा बाप्पा, तुम्हाला आणि मला कोणी कोणी भेटवलं? मग माया बाप कोण? तुझ्या बाप कोण? बस एकदा बापाचं बोट धरलं की विषय संपला. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो, पुढच्या वर्षी शक्य तितक्या लवकर, पुढच्या वर्षी शक्य तितके लवकर येऊन अर्धा तास तुम्हाला मी प्रवचन देईल. मान्य? ठीक आहे. या ठिकाणी सांगतो. आता मला खायला द्या आणि जाऊ द्या. जय भीम. तुम्ही या पुढे बाप. पोराला घ्या बाजूला. पोरं तुमचा फोनच लागत नव्हता केवढ क्षेत्राच्या बाहेर सांगायचं तर म्हणजे फोन लावा. नंतर तर व्यस्त लागायला लागला. त्या मोबाईल वाला काढा बाजूला. ए बाळा, मोबाईल वाला काढा त्या बाजूला. त्याला मोबाईल वाला चल बाहेर म्हणा साईडला ये. मोबाईल ये इकडं. ये मागे मागे या इकडे साईडला. इकडे बाळा इकडे. मागे पुढे हात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. लाईन तोड. आयुष्यमान बागुल सर आणि त्यांचा संघ दीक्षाभूमीला दरवर्षी घेऊन जात असतो. यावेळेस काही कारणास्तव आपल्याला माहीत पडलेले नव्हते. हा कार्यक्रम वेळेवर आयोजित केला. झालेल्या दिंडीबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सरांची माफी मागतो आणि सरांना विनंती करतो दुपाने तथागताचे पूजन करावे. शुभेच्छापर आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतो. देवते दीक्षाभूमी नंबर रथाचे मुख्य आयोजक बागुल सरांचं आज आपण इथं स्वागत केलं. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रथमतः श्रीवार अभिवादन करतो. देहू येथून निघालेल्या
सरांचं भाषण ऐकायला. चला चला इकडे प्रचाराचे मुख्य आयोजक बाबू सर यांचे मी आभार मानतो. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. एवढी म्हणून मी माहिती बोलायचं नाही पुढे. जगाला शांती संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच महात्मा ज्योतिबा फुले माता भीमाई यांना सर्वप्रथम तिवार अभिवादन. देहू येथून निघालेल्या धम्मरथाचे आयोजक बाबू सर यांना पुढच्या वाटचालीस धन्यवाद. या गावामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून हा धम्मरथ येत असतो. विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये राजेश खंदारे यांनी संपर्क केला. त्यांच्या समोरून रथ जात होता, त्यावेळेला हा पूल नव्हता, समोरून जात होता. तेव्हा त्यांनी 1-2 वेळा मला देवानंद किंवा नाजूकराव त्यांच्याकडनं त्यांनी फोन नंबर घेतला आणि त्यांनी मला संपर्क केला. त्यांनी विनंती केली त्यावेळेला की काही जरी झालं तरी धम्मरथ 2 मिनिटासाठी थांबेल का? आम्ही पेंडाल टाकतो, बुद्धाची मूर्ती ठेवतो, 2 मिनिटं तुम्ही येऊन नुसते भगवंताला फुलं वाहाल का? तुमचा रथ इथे थांबेल का? अशी त्यांनी विनंती केली. खरं तर बुद्धांवरती माझा एकट्याचा अधिकार अजिबात नाही, तो सगळ्यांचाच अधिकार आहे. परंतु हा मोठा काफिला आपल्याला तिकडे चाललेला आहे दीक्षाभूमीला आणि ठरलेले दिवस आहेत. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आपण कुठे गेलं पाहिजे? दीक्षाभूमीला. आणि म्हणून त्या निमित्तानं 8 दिवसाचा 10 दिवसाचा हा प्रोग्राम पूर्ण आखलेला असतो. आणि त्यावेळेला कसबा तारोड्याचं काय आमच्या याच्यामध्ये लिखित स्वरूपाचं किंवा नियोजन असं काही केलेलं नव्हतं. परंतु राजेश खंदारेंनी नंतर त्याचं नियोजन केलं आणि बरं वाटलं मला. तुमच्या म्हणजे नवीन लोकांची ओळख झाली गेले 5-6 वर्षापासून आणि तुम्ही खरं सगळी चांगली लोक आहात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण धम्माचे उपासक आहात म्हणून गावापासून तुम्ही इथपर्यंत आलात. मला आज विशेष आनंद वाटला. मला आनंद असा वाटला, राजेश कुठे? राजेश, मला विशेष आनंद वाटला की विहार फार काही लांब नाही तुमचं आणि बऱ्यापैकी प्रशस्त मोठं विहार आहे, चांगली ठिकाण आहे. तर मला एक असं वाटलं की बा आपल्या पुढच्या वेळेला समजा आपला जर रथ तिथे जात असेल तर आपण विहारासमोरच कार्यक्रम घ्यायला काय हरकत आहे? तुम्हाला वाटतं का सगळ्यांना? साधू बघा किती शहाणे पोर आहे, लगेच तुम्ही हो म्हणलाय. साधू साधू म्हणजे काही नाकाराचा प्रश्नच येत नाही, ट्रेन केले त्यांना. तर मला असं वाटतं आपण पुढच्या वर्षी शक्यतो तिथे आणि हाच पॅन्डॉल जर आपण पुढे टाकला, विहाराच्या पुढे जर टाकला तर कदाचित त्याला चांगलं स्वरूप येईल. रथ जर जात असेल तर रथ नेऊयात, नाही रथ गेला तर निदान जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत न्यायला हरकत नाही. तिथं आपण थांबूयात आणि पुढे वंदना वगैरे ते सगळं करून यायला हरकत नाही. हा एक भाग. दुसरा भाग, मला आज विशेष आनंद वाटला की या गावातला एक माणूस CRPF मध्ये ना, CRPF ना, BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, म्हणजे आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणारा माणूस. 2 BSF मध्ये आहेत आणि 3-4 मुली पोलीस मध्ये लागतात. बर. म्हणजे 2 लोक या ठिकाणचे BSF मध्ये आहेत, देशाच्या सीमेचं रक्षण करण्याकरिताचे, आणि 4 मुली पोलीस आहेत. ही म्हणजे तसं पाहिलं ती उपेक्षित गाव आहे. रोडवरची गाव काय उपेक्षित असं का त्याच्याकडे लक्ष नसतं, लक्ष असतं पाठीमागे आणि पुढे. परंतु या तारोड्यामध्ये एक मला आनंद वाटला की सैन्यामध्ये चांगल्या पोस्टवर आणि पोलिसांमध्ये सुद्धा इथल्या मुली आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. या वर्षी एक मुलगा नेव्ही मध्ये लागला. त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. फोटो तुटतील बरं का, जास्त टाळ्या वाजवायचे नाही. फोटो असे निघून जातात, बाजूला पडतात, तसं काही करू नका. आणि अशा प्रगतशील गावामध्ये गावचा विचार
हा बाबासाहेबांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला होता. बाबासाहेब असं म्हणत होते की खेडेगावातला शेवटचा मुलगा, खेडेगावातला शेवटचा गरिबाचा मुलगा जर शिकला तर खऱ्या अर्थानं माझ्या चळवळीला अर्थ येईल. आणि जर खेडेगावचा मुलगा शिकलाच नाही तर मला माझ्या शिक्षणाचा काही फायदा झाला असं मी म्हणणार नाही. कारण माझ्या शिक्षणाचा फायदा जर समाजाला होत नसेल तर माझं शिक्षण सुद्धा काही कामाचं नाही. बाबासाहेब किती शिकले होते कोण सांगतं? माहिती आहे का तुम्हाला? कोणाला माहिती आहे बाबासाहेबांच्या डिग्र्या? 1-2 सांगितलं तरी चालेल. आहे का माहिती कोणाला बाबासाहेब किती शिकले होते? आपल्याला पहिला धडा बरं का, आता पहिल्यापासून शिकायला पाहिजे सगळं. पहिला धडा बाबासाहेब काय शिकले होते माहिती आहे तुम्हाला? MA, PhD, DSc, LLD, DLIT, 12 लॉ, म्हणजे जवळजवळ 17-18 डिग्र्या बाबासाहेबांच्या होत्या. तुम्ही आता कितीला आहे? 12वीला, 11वीला, 5वीला, हो की नाही? म्हणजे आपल्याला नुसतं शिकायचं नाही तर आपल्याला विद्वान माणसं व्हायचे आहे. काय व्हायचं आपल्याला? विद्वान व्हायचं. आणि विद्वान होण्यासाठी आपली मैत्री कोणाशी असली पाहिजे? आपल्याला जर विद्वान व्हायचं असेल तर आपली मैत्री कोणाशी असली पाहिजे? चांगल्या लोकांसाठी, चांगल्या लोकांसाठी, चांगले मुलं, चांगले विद्यार्थी. बरोबर. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं की आपली मैत्री जास्तीत जास्त पुस्तकाशी असली पाहिजे. बरोबर की नाही? जो माणूस पुस्तक वाचतो, काय म्हटलं मी? जो माणूस पुस्तक वाचतो त्याचं मस्तक कायम सशक्त राहतं, त्याचं मस्तक कायम चांगलं राहतं. आणि ते मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही, ते फक्त बुद्धाजवळ नतमस्तक होतं. बुद्धाजवळ नतमस्तक झालेला कोण माणूस आहे? फक्त बुद्धाजवळ नतमस्तक झालेला कोण माणूस आहे? फक्त महामानव कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं जरी तुम्हाला कळालं तरी फार झालं. बाबासाहेब नावाचा महामानव आमच्या आयुष्यामध्ये आला आणि आमचं अख्खं आयुष्य उजळून गेलं. कसबे तारोड्याला कोणी विचारलं असतं का? माझी तुमची ओळख झाली असती का? झाली असती का ओळख? नाही. मग आपली ओळख कोणी करून दिली? बाबासाहेबांनी. मग बाबासाहेब आपले कोण आहे? कोण आहे? बाप. मग बाबासाहेब जर आपला बाप आहे तर आपण सगळे एकमेकांचे कोण आहोत? भाऊ आहे. म्हणजे तुम्ही कोण माझे? बघा, म्हणजे बाबासाहेबांनी कसं नातं जुळून ठेवलं आपलं, हो की नाही? हे नातं बाबासाहेबच जुळू शकतात, इतर कोणीही हे नाते जुळवू शकत नाही. कारण इतर लोक जातीमध्ये अडकलेली आहेत, इतर लोक जातीमध्ये अडकलेली आहेत. हा महामानव फक्त समतेच्या मार्गाने चाललेला आहे. जो समतेच्या मार्गाने जातो, जो स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या मार्गाने जातो, त्याला कधीही अपयश येत नाही. आमच्या पुस्तकामध्ये प्रतिज्ञा आहे की नाही? प्लेज आहे की नाही? त्याच्यात प्लेज आहे ना? काय प्रतिज्ञा? भारत माझा सारे भारतीय माझे. तरी दररोज अत्याचार घडतात की नाही? मग भावांवर कसं काय अत्याचार करतो आम्ही? जर शाळेमध्ये आम्हाला शिकवलं जातं की भारत माझा आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, जर सारे भारतीय माझे बांधव आहेत तर मग भारतातल्या मुली माझ्या कोण आहे? बहिणी. तरी या देशामध्ये बलात्कार होतात की नाही? ही किती शर्मेची बाब आहे, हो की नाही? म्हणून या प्रत्येक विचाराला बाबासाहेब सांगतात की तुमच्या शिक्षणाला, तुमच्या विचाराला जर बुद्धाच्या विचाराची जोड असेल, जर बुद्धाच्या विचाराची जोड असेल तर तो माणूस बलात्कार करणार नाही, तो माणूस चोरी करणार नाही, तो माणूस दारू पिणार नाही, तो माणूस कोणाची हिंसा करणार नाही, आणि तो माणूस कधीही खोटं बोलणार नाही. कारण खोटं बोलणं हे काय आहे? बरोबर, हे खोटं बोलणं हे काय आहे? असं कोण सांगतो? आपला बाप. कोण सांगतो? हे आपल्याला कळायला पाहिजे की बाबासाहेब नावाचा महामानव बुद्धालाच अनुसरतो. कोणाला अनुसरतो? तुम्ही बघा बरं, फोटो मध्ये वेगवेगळ्या देवांचे फोटो पाहत असाल, तुम्ही पाहता की नाही? मग सगळ्या वेगवेगळ्या देवांच्या हातामध्ये काय आहे? देवांच्या हातामध्ये काय आहे? देवाच्या हातामध्ये काय आहे? काय काय आहे? काय सांगा, काय काय शस्त्र आहेत? तलवार, अजून त्रिशूळ, अजून धनुष्यबाण, अजून. म्हणजे बघा, सगळ्या देवांच्या हातामध्ये काय आहे?
शस्त्र आहे, याचा अर्थ त्यांना भीती आहे, आपल्याला कोणीतरी मारील. बुद्धाच्या हातात आहे का काही? कारण बुद्धाला कोणीच मारू शकत नाही, आणि बुद्धाला जर कोणी मारू शकत नाही तर आपण कोणाचे वारसदार आहोत? जर बुद्धाच्या वारसदाराला जर कोणी मारू शकत नाही, याचा अर्थ काय की बुद्धाच्या वारसदाराने उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, बुद्धाच्या वारसदाराने अधिकारी झालं पाहिजे. अधिकारी झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणी काय करेल का? नाही ना. आता बीएसएफचा आपला जवान आहे, जवानाने जर समजा इथे त्यांचा बीएसएफचा ड्रेस घालून जर उभे राहिले, हात लावी का कोणाला त्यांना? आपल्या पोलीस, आता पोलीस आहेत हो की नाही? आता पोलीस जर रस्त्याने चालले त्यांना कोणी काय करेल का? नाही. आणि कपडे नाही घातले, समजा ड्रेस नाही घातला पोलिसाचा, तर मग कोणी पण छेड करेल. पण पोलिसाचा ड्रेस घातल्यावर महाराज बोलतील का कोणी? म्हणजे ते कशाला घाबरले? ड्रेसला घाबरले की पोरीला घाबरले? युनिफॉर्म ड्रेसला घाबरले. म्हणजे त्या ड्रेस मध्ये किती मोठी ताकद आहे, आणि ही ताकद कोणी दिली आपल्याला? बाबासाहेबांनी. म्हणून बाबासाहेब आपला बाप आहे. आपल्या घरी बाप आहे, आपल्या घरी बाप आहे. पण आपलं बाप कधी बिडी पित, कधी छर्रा खात हो की नाही, कधी मायला शिव्या देत, आणि संध्याकाळी एखाद्या वेळेस जमलं तर काय करत? दारू पित हो की नाही. पण जर असं जर सगळं होत असेल, आता मला सांगा, बाबासाहेब कधी दारू पिलेत का? बाबासाहेब कधी बिडी पिलेत का? बाबासाहेब कधी छर्रा खाल्ला का? मग बाबासाहेबांनी जर काहीच केलं नाही तर मग आपण कुठलं व्यसन करायचं का? किती सोपं आहे गणित, किती सोपं आहे. आपल्या बाबतीत बाबासाहेब आपल्या कोण आहे? आणि आपला देव सुद्धा कोण आहे? इतर देवाकडे पाहायची गरज आहे का? नाही. बरं, इतर देवाने काय दिले का? तुमच्या जन्माच्या अगोदर गावात देवळ आहेत, आहे की नाही? तुमच्या जन्माच्या अगोदर गावामध्ये देवळ आहेत. पण त्या देवळाने कधी तुम्हाला भाकर दिली का? त्या देवळाने कधी कपडे दिले का? मग आपल्याला कपडे कोणी दिले? हुशारपूर आहे. कपडे कोणी दिले? सकाळी गरम गरम चपाती खाते ना, ती चपाती कोणी दिली? बरोबर. आपण खातो त्या भाकरीवर कोणाची सही आहे? शाबास. मग जर बाबासाहेबांची सही भाकरीवरच आहे, जर बाबासाहेबांची सही जर भाकरीवर आहे, जर बाबासाहेबांची सही भाकरीवर आहे, तर ती भाकर सुद्धा कोणाची? मग आपण प्रामाणिकपणे कोणाशी राहिलं पाहिजे? आणि बाबासाहेबांकडे जर जायचं ठरलं तर अगोदर कोणाला अनुसरण करायचं आपण? भगवान बुद्धाला. बरोबर आहे की नाही? कारण बुद्धाच्या हातात कुठलंही शस्त्र नाही. बुद्धाच्या हातात आहे का शस्त्र? सुदर्शन चक्र आहे का कोणाच्या हातात? बुद्धाच्या. तलवार आहे का? कारण बुद्ध तलवारी शिवाय लढतात, तलवार हातात न घेता लढतात. कोणालाही धावून त्यांना मारायला जात नाही तरी लढतात. त्यांच्या हातात त्रिशूल नाही, तलवार नाही. आता कोण बसलेले आहेत? देव्या. बरोबर आहे ना? आता मला सांगा, कोणाकोणाच्या घरात आहे? बस 1 2 3 4. अरे वा वा, आहे ना, सांगते ना की. आता मला सांग, मग आता थांबा, आता मला सांग, आता तुमच्या 3 लोकांच्या घरात ए चिमणी, चल चल चल, त्याला योग्य मार्गाने घरी घेऊन जा. काय मला सांगा, आता तुमच्या घरात देव बसलेले आहे, बरोबर आहे? काही हरकत नाही. आपली माय उपास करीत असेल, उपास करते ना, उपासा दिवशी काय खाते? चिवडा खाते. कशाचा चिवडा होते? आलूचा आहे का? नाही, तुम्ही नाही का? कशाचा? कशाचा? साबुदाण्याचा. बरोबर. किती हुशार पोर आहे तुम्ही. मग मला सांगा, आपला देव कोण? बाबासाहेब. बरोबर आहे. आपला आदर्श कोण? देवांचा देव कोण? मग घरात देवी आली कुठून? मग उद्याला मायला सांगायला पाहिजे. उद्याला मायला काय सांगायला पाहिजे? की आता हे येडं आपल्या घरात बसू नका, कारण त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतो? खर्च करावा लागतो.
बुद्धाला काय खर्च करावा लागतो का? बुद्ध फक्त काय सांगतात, मला कुठलाही खर्च करू नका, उदबत्ती लावायची गरज नाही, मेणबत्ती लावायची गरज नाही, हार घालायची गरज नाही. बुद्ध फक्त एवढं सांगतात की तुम्ही चांगलं वागा म्हणजे तुमचं कल्याण. ऐका ना, सोपं. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर चांगलं वागलं तर काय होणार? सगळं सुखी होणार ना. मग सुखी होण्यासाठी देवांचा आधार घ्यायचा की बुद्धाचा आधार घ्यायचा? कोणाचा घ्यायचा? बुद्धाचा. बुद्धाचा जर आधार घ्यायचा, जर बुद्धाचा आधार घ्यायचा तर याचा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील की नाही? बरोबर आहे ना? आपल्याला पाळाव्या लागतील. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. आता तुमच्या पाठीमाग आमच्या काही विद्यार्थिनींनी समता सैनिक दलाचा ड्रेस घातला, बघा बरं. तुम्ही घातला का नाही पाठीमाग? हा, तुम्ही कसे दिसता आणि ते कसे दिसतात? नीट सांगा, कसं दिसतात? मग तुम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं की नाही? मग ते होण्यासाठी तुम्हाला कोणाला अनुसरावं लागेल? बाबासाहेबांना. जो बाबासाहेबांना अनुसरेल, जो बाबासाहेबांची शिकवण स्वतःच्या अंतःकरणामध्ये घेईल, जो बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अनुसरण करेल, तो माणूस कोण होतो? बाबासाहेब होतो. बरोबर आहे की नाही? तो माणूस बाबासाहेब होतो. आणि बाबासाहेबांनी सांगितले ना की तुम्ही सुद्धा बाबासाहेब होऊ शकता. बुद्धानं सांगितलं तुम्ही सुद्धा बुद्ध होऊ शकता. पण तुम्ही जर शंकराकडे गेलात तर शंकर म्हणाल का तुम्ही माझ्यासारखं व्हा? नाही म्हणणार. तो काय म्हणणार? अगोदर कोणाकडे जा? नाही, तो सांगणार अगोदर माझ्याकडे जर यायचं असेल तर अगोदर काय करा? पूजा. काय करा? पूजा कोण करतो? पूजेला माणूस कोण असतो? नाही 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 नाही. पूजा कोण करतो? बडबड बडबड कोण करतो? मंत्र कोण म्हणतो? पुजारी. बरोबर. कोण म्हणतो? आणि त्या पुजाऱ्याला तुम्हाला काय द्यावं लागतं? पैसे. कोण म्हणलं पैसे? बरोबर. पुजाऱ्याला काय द्यावं लागतं? मग मला सांगा, देवाकडनं जर सुख मिळवायचं असेल तर पुजाऱ्याला पैसे देऊन जमेल का? ते पैसे कोणाला जातात? पुजाऱ्याला. मजा कोणाची होती? पुजाऱ्याची. तुमच्या घरातलं काय जातं? पैसे. बरोबर आहे की नाही? म्हणून कोणालाही पैसे द्यायचे नाही, कारण देव कधीही पैसे मागत नाही. बरं, असं होतं का कधी? आता जत्रेच्या दिवशी पोतभर पैसे जमले. किती जमले? पोतभर पैसे जमले. मग पुजारी ते पैसे देवाला मनी ऑर्डर पाठवतो का? नाही. का देवाकडे मनी ऑर्डर पाठवायची व्यवस्था नाही. पण ते पैसे आपल्या वस्तीमध्ये जर बाबासाहेबांची पुस्तकं आणली, लायब्ररी उघडली, तर त्या पैशाचा उपयोग काय होईल? पोरांना वाचण्यासाठी होईल की नाही? आणि जो पोरगा बाबासाहेब वाचेल, जो पोरगा छत्रपती शिवाजी महाराज वाचेल, शाहू महाराज वाचेल, महात्मा ज्योतिबा फुले वाचतील, विशेषतः सावित्रीबाई फुले वाचतील. सावित्रीबाई फुले वाचल्याच्या नंतर आपल्या डोक्यात काय येईल? आपल्या डोक्याला काय येईल? सावित्रीबाई फुले वाचल्यावर काय होईल? आपल्या डोक्यात काय होईल? काय होईल? दिमाग. हा, बरोबर, दिमाग. म्हणजे आपला काय चालेल? दिमाग. आणि दिमाग जर चांगला चालला तर तुम्ही सगळे कोण होणार? काय होणार? तुम्ही सगळे कोण होणार? महा होणार. बरोबर, महा होणार म्हणतो हा. आणि महान त्याच्या पुढे महामानव म्हणायचं. बरोबर आहे की नाही? म्हणून कधीही पूजा करायची नाही. मायला घरी गेल्यावर सांगायचं, माय तिथे एक माणूस आला होता, तो सांगत होता की देवाले पैसे देऊ. देवाले पैसे देण्याच्या ऐवजी आम्हाला काय आणा म्हणे? पुस्तक. आहे की नाही? मग आता घरी गेल्यावर मायला सांगायचं, मला संध्याकाळी काय कर, एक पुस्तक आणून दे. वंदनेचं पुस्तक कोणाकोणाच्या घरी आहे का? सगळ्याच्या घरी आहे. वंदनेचं नमो तसं आपण म्हणतो, त्याच्या आहे का कोणाकडे घरी? आहे. वा 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 वा. ज्यांच्या घरी आहे त्यांना खूप खूप धन्यवाद करा खाली. आणि ज्यांच्या घरी नाही त्यांनी काय करायचं? माईला सांगायचं की रविवारी मटण आणू नको. काय? रविवारी मटण आणलं जर नाही तर मग ते पैसे वाचले की नाही? मग त्या पैशाचं काय आणायचं? पुस्तक. शाबास. मग त्या पैशाचं जर पुस्तक आणलं आणि तुम्ही जर बाबासाहेब वाचला तर तुम्ही सुद्धा कोण होणार? कलेक्टर.
तुमच्यापैकी कोणाला वाटतं बरं सांगा पटकन. तुमच्यापैकी कोणाला अजून विचारलंच नाही. तुमच्यापैकी कोणाला वाटतं आपण 1 नंबरचा भिकारी व्हावा? कोणाला वाटतं? हातवर करा. कोणाला वाटतं भिकारी व्हावा? बर ठीक आहे. आणि मला सांगा तुमच्यापैकी कोणाला वाटतं कलेक्टर व्हावा? जर कलेक्टर व्हावा असं वाटत असेल, खाली हात करा. जर कलेक्टर व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला कोणाचा हात धरावा लागेल? येस. आणि नीतिवान आणि शीलवान होण्यासाठी कोणाचा हात धरावा लागेल? बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा. आणि म्हणून आपले आदर्श दगडाचे देव नाही. आपले आदर्श दगडाचे देव नाही. आपले आदर्श कोण आहेत? बाबासाहेब आणि बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊबाई साहेब, हे कोण आहेत आपले आदर्श. मग या सगळ्या जर समजा जिजाऊबाई साहेब आहे, त्याच्यानंतर महात्मा आपले सावित्रीबाई फुले आहे, रमाई माता आहे, यशोधरा आहे, अहिल्यादेवी होळकर आहे, म्हणजे आपले आदर्श कोण? या सगळ्या महामाता कोण आहेत आपल्या? आता त्या जिवंत आहेत का? नाही. त्या जिवंत जरी नाही तरी आपण त्यांचा इतिहास वाचतो की नाही? म्हणजे याचा अर्थ त्यांनी आयुष्यात काहीतरी केलेलं आहे, काहीतरी समाजासाठी केलं म्हणून त्यांचं नाव आपण घेतो. मग आता तुम्ही काय करणार समाजासाठी? काहीच नाही करणार. काय करणार समाजासाठी? तू काय करणार? तू काय करणार समाजासाठी? तुम्ही काय करणार? काय करणार? मोठ्याने सांग. घाबरायचं नाही, मोठ्याने सांग. काय करणार तुम्ही? शिक्षण. बरोबर. अगोदर काय करायचं? शिक्षण. शिक्षण झाल्यावर मोठं होणार आहे की नाही? फार मोठं व्हायचं नाही. फार जास्त जाड झालं की माणूस मरतो. मोठं म्हणजे दिमागनी मोठं व्हायचं. कशाने मोठं व्हायचं? दिमागनी मोठं व्हायचं. दिमागनी मोठं झाल्याच्या नंतर तुमच्याच गावातले लोक तुम्हाला काय करतील? जय भीम करतील, नाही तर सॅल्यूट करतील. बरोबर आहे की नाही? आपला बीएसएफचा जवान जेव्हा गावातून जात असेल तेव्हा त्याला काय करत असतील लोक? सॅल्यूट करत असतील ना. मग असं तुम्हाला वाटतं का की मला पण सॅल्यूट करावं लागेल? वाटतं ना. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं? अगोदर शिक्षण. काय घ्यायचं अगोदर? मग सांगा आपला बाप कोण? करेक्ट. आपल्या बापाचा बाप कोण? आपल्या बापाच्या बापाच्या बाप कोण? बाबासाहेब. आता कळालं? आता यापुढे घरात कचरा ठेवायचा. कचरा म्हणजे काय? देव. कोण म्हणली? देव म्हणली होय. घरातला कचरा दररोज घरातला कचरा साफ करायचा. काय करायचं? घरातला कचरा. तुम्ही सांगा मला, घरात कचरा असला तर जेवण करत जातं का आपल्याला? मग तो कचरा बाहेरच काढला पाहिजे ना, है की नाही? छोटे छोटे देव असतील ते पण बाहेर काढायचे, कारण ती आपली माणसं नाही, ते फक्त खायचे आहेत. आपल्या घरात माय काय करते? चांगला तळून गोळून निवत करते. कोणाला ठेवते? देवाला. आपल्याला वाटतं ते तळल्याला खावा म्हणून, वाटतं की नाही खावा, पण आई काय करते? देवाला ठेवते. आता त्या देवा पुढचाही घेऊन खायचा. आई इकडे तिकडे गेली ना, बिंदास खायचा. तो काहीच करणार नाही, तो काही करतच नाही, कारण तो काय आहे? दगड. दगड आहे की नाही? आता समजा देव आहे ना, तो देव आहे, तो दगड आहे. आता तो दगड समजा मी उचलला, काय? जर मी तो दगड उचलला आणि एखाद्याच्या डोक्यात मारला तर तो माणूस काय होईल? मरेल ना, मरेल ना दगड. मग तो देवा, तो त्या दगडात काय सांगितलं यांनी? देव सांगितलं. पण दगडात जर देव आहे आणि तो जर दगड डोक्यात घातला तर माणूस नाही मारायला पाहिजे, पण दगडाने मरणार की नाही? म्हणजे बघा, दगडाने काहीही उपयोग होत नाही. दगड दगडच असतो. तुमच्यापैकी कोण कोण दगड आहेत? नाही ना? कोण कोण दगड? हातवर करा. कोण कोण दगड आहेत? तुमच्यापैकी कोणीही दगड नाही, कारण तुम्ही बाबासाहेबांची कोणात? वारसदार आहात. तुम्ही कोणाचे वारसदार आहात? बाबासाहेबांचे वारसदार आहात. आणि जे बाबासाहेबांचे वारसदार असतात ते कधीही दगड
नसतात, ते दगडालाही मारतात. बरोबर आहे की नाही? आपल्या बापानं चळवळी उभी करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं वातावरण त्यांनी सगळं आयुष्य सगळं तुमच्यासाठी वाहिलं. जर बाबासाहेबांनी तुमच्यासाठी आयुष्य वाहिलं तर तुम्ही कोणासाठी आयुष्य व्हायचं? बाबासाहेबांसाठी. बरोबर आहे ना? आता मला एक सांगा, तुमच्यापैकी आता छानपैकी गाणं कोण म्हणून दाखवेल मला? कविता बाबासाहेबांचं गाणं कोण? तू म्हणते का? मग कोण बाबासाहेबांचं गाणं म्हणते? बाबासाहेबांचं गाणं कोणाला येतं? समदूर सारांचं गाणं कोणाला येतं? आपल्या जवळ नाही का समदूर सार? गेले ना आता ते घाटीच्या दवाखान्यात होते ना आडवे, गेले ना आता. मन कोण म्हणतं गाणं? बाबासाहेबांचं गाणं कोण म्हणतं? काय आहे का? किती येतं तुला? एक ओळ येते का? हा इतकंच म्हण. इतकंच येते, जास्त येत नाही, थोडंच म्हण. इतकं आलं तरी चाललं असं, पण इथपर्यंत आलं तरी कोणतं कोणतं? हा हा म्हण हा. हे तिचं गाणं. भोली बाल मैं सीर की बेटी हूँ, मैं भीमराज की बेटी, मैं तो जय भीमवाली. शाबास. परंतु तो नुसता मुलांसाठी नव्हता, तो खरा तुमच्यासाठी होता. आधार मी त्यांचा घेतला. नमो बुद्धाय. जय भीम. यानंतर आमचे सर्वांचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे गुलाबराव उबाळे पोरं हा माझा विषयच आहे. लहान मुलं हा माझा विषय. महाकारुणिक तथागत भगवान भारतीय घटनाकार परमपूज्य विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब 2 मिनिटं ऐका आता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर आणि ज्या महापुरुषांनी इच्छा शोषित पीडित समाजाचा उद्धार करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या संपूर्ण महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आणि आज तरोडा कसबामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊरोडवरून हा धम्मरथ यात्रा जी निघते, हे खरोखर समाजासाठी आपल्याला एक प्रेरणादायी आहे. म्हणून बागुल सरांचं मी तरोडा कसब्याच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो की त्यांनी इथं वेळ दिला. आणि सांगायचं म्हणजे भरपूर आहे. म्हणजे तुम्ही मला सगळे परिचित आहात. मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपप्रमुख आहे आणि आर्मीमध्ये सुद्धा मी 22 वर्ष नोकरी केलेली आहे, सेवा केलेली आहे, राष्ट्रपती पुरस्कारित आहे. हे प्रत्येकाला माहीत आहे, म्हणजे सर्वांमध्ये माहीत आहे. तर तुम्हाला सांगायचं असं की आज अगर धम्माच्या बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जिस कौम की धार्मिक जड़े मजबूत होगी, वो म्हणजे ज्या समाजाच्या धार्मिक जळा मजबूत आहेत तो राजकीय क्षेत्रामध्ये अग्रसर राहिल्याशिवाय राहत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याच अनुषंगानं आपण शिकायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे. शिका कशासाठी सांगितलं की आपण अगर शिक्षित झालो तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधान या भारतामध्ये 1949ला लागू झालं. त्या संविधानानुसार आम्हाला ते अधिकार, मूलभूत अधिकार या भारतामध्ये भेटलेले आहेत. त्याच अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं भरपूर कर्म केले, एवढे भरपूर कार्य केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं अगर आपण रक्ताचे सळे सुद्धा वाहले तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पान फेडू शकत नाही. आणि तुम्ही सोशल मीडियावर, प्रिंट मीडियावर, इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर ऐकत असाल की ही जी बीजेपी सरकार आहे डायरेक्ट म्हणते की आम्ही या सरकारमध्ये याच्यासाठी बसलो की भारतीय संविधान आम्हाला समाप्त करण्याचं आहे. मी इथून जाहीरपणे समाजाला सांगतो की त्यांच्या बापाच्या अंगामध्ये ताकद नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान संपवून टाकणार. आपण त्या शूरवीरांचे वंशज आहोत जे 1818 मध्ये जे भीमा कोरेगावला लढाई झाली होती, एका महारानं 56ला मारलं, त्यांची आपण औलाद आहोत. त्यांचं रक्त तुमच्या आमच्या शरीरामध्ये वाहते. आणि त्या लोकांना सुद्धा माहित आहे की ज्या दिवशी इथचा बौद्ध प्रवर्ग आणि इथचा बहुजन समाज एकत्रित झाला त्या दिवशी यांना पडण्याचे रस्ते यांना भेटतील नाही.
बस एवढंच सांगतो. म्हणजे बोलायचं भरपूर आहे, परंतु आपल्याजवळ वेळ नाही. बाळापूर शहरामध्ये ती पूर्ण तयारी झालेली आहे. त्या अनुषंगानं मी नंतर कधी बोलणार तुमच्यासोबत, बोलत राहतो, तरोळ्यामध्ये मी येत राहतो. त्या अनुषंगानं सर इथं बागुल सर आले आणि त्यांची संपूर्ण टीम इथं आली, त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी सरांचं आणि पूर्ण टीमचं, पुण्याहून आलेल्या संपूर्ण टीमचं मी म्हणजे तन मन धनानं स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने इथं समाप्त झाला असं जाहीर करतो. जय भीम, जय विदर्भ, जय महाराष्ट्र.